प्रेम आणि विश्वास यांची पूर्ण खात्री पटवणारी ती घटना आमच्या लग्नाच्या आधीची। त्या काळी मी शिक्षणाकरता पुण्याला राहत असे। दर शुक्रवारी संध्याकाळी मी मुंबईला येत असे व सोमवारी सकाळी पुण्याला परत जात असे। शनिवार आणि रविवार हे 2 दिवस मी सगळा वेळ ह्यांच्याबरोबर घालवत असे। कधी ते आमच्या घरी येत तर कधी मी त्यांच्या घरी जायची। कधीतरी दोघे मिळून आम्ही कुठेतरी बाहेरही जायचो। एकदा असंच आम्ही दोघांनी ही स्टेशनवर सकाळी 11 वाजता भेटायचं ठरवलं। तेव्हा ते विक्टोरिया टर्मिनस होतं, छत्रपती शिवाजी टर्मिनस झालेलं नव्हतं। ठरल्याप्रमाणे सकाळीच उत्साहाने भराभर तयार होऊन मी घराबाहेर पडले। खाली उतरले तर आमच्या समोर राहणाऱ्या एका मैत्रिणीने हाक मारली आणि विचारलं, स्टेशनवर निघाली आहेस का? मी म्हटलं हो। तर म्हणाली, थांब 2 मिनिट, मी पण आईला सांगून उतरतेच आहे, एकत्र जाऊया। मी म्हणून खाली उभी राहिले। 5 मिनिट झाली तरी ती काही आली नाही। मी जरा वैतागलेच, कारण मला उशीर होत होता। आणखी 5 मिनिट झाल्यावर सुद्धा जेव्हा ती आली नाही तेव्हा मी तिला खालूनच हाका मारल्या, त्यालाही तिने काही उत्तर दिले नाही। मला उशीर होतोय, मी जाते, तू निघ सावकाश, असं तिला सांगून पटकन सटकावं असा विचार करून मी फटाफट त्यांच्या बिल्डिंगचे 2 मजले चढून वर गेले। त्यांचं दार उघडंच होतं आणि कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता। मी थोडीशी गोंधळले व तिला हाक मारली। तिने मला आत बोलावलं। बघितलं तर झोपलेल्या आईच्या शेजारी बसून माझी मैत्रीणच रडत होती। काय झालं असावं काही अंदाजही येईना। अगं कधीची वाट पाहतेय, काय झालं आणि रडतेस कशाला, असं सगळं भराभर जरासं जोरातच तिला विचारलं। ती म्हणाली, आई हाक मारून बाहेर आली नाही, म्हणून आत येऊन बघितलं। शी इज नॉट ब्रीदिंग, आय कांट फील हर पल्स। आई श्वास घेत नाहीये, मला तिची नाडीही लागत नाहीये। ही माझी मैत्रीण त्यावेळी मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होती, त्यामुळे आई गेली हे तिला समजलं होतं। आधी काहीही झालेलं नसताना रात्री झोपेत काही कारणाने तिची आई गेली होती। मला द्रदरून घाम फुटला। काय करावं काही समजेना। माझ्या हातातली पर्स त्यांच्या सोफ्यावर टाकून मी आत गेले। पाहिलं तर खरंच परिस्थिती कठीण दिसत होती। तिला विचारलं, तुझे बाबा आणि भाऊ कुठायत? तिने काहीतरी उत्तर दिलं। काय? ते मला आता आठवत नाही। मी तिथेच तिच्या जवळ बसले। धक्का बसल्यामुळे माझ्याही डोळ्यातून पाणी यायला लागलं। 10 मिनिटांनी जरा सावरल्यावर मी शेजारच्या काकूंना बोलावलं। मग इतरही लोक आले, माझी आईही आली। थोड्या वेळाने तिचे वडील आले। मग खाली जाऊन डॉक्टरला बोलावणे, नातेवाईकांना फोन वगैरे वगैरे सगळं सुरू होतं। सगळं होईपर्यंत मला वाटतं 2 तास गेले असतील। इतका वेळ मी कुठेतरी चाललो होतो आणि कोणीतरी आपली वाट पाहतंय ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेले होते। अचानक एका क्षणी मला ते आठवलं आणि मी भयंकर अस्वस्थ झाले। त्यावेळी मोबाईल फोन वगैरे काही नसल्यामुळे त्यांना काही कळवणेही शक्य नव्हते। एका मिनिटात निर्णय घेतला। फटकन उठून आई जवळ गेले आणि म्हटलं, आई मी या सगळ्या गडबडीत भीतीचं विसरून गेले ग। हे वाट पाहत असतील, मी जाते। त्यावर आई म्हणली, अगं आता जायला निघालीस तर जवळ 3 तास उशीर होईल तुला। मला वाटतं ते आता इकडे यायला निघाले सुद्धा असतील आणि आता इथून जायचं म्हणजे पुन्हा आंघोळ करायला हवी तुला। मी म्हटलं, जाऊ दे आंघोळ, ते भेटले तिकडेच तर येऊन दोघेही करू आंघोळ, नाहीतर मी परत येऊन करेन। ते घरी आले तर सांग त्यांना तू काय झालंय ते, पण मी जाऊन ते तिथे नाहीयेत हे पाहून येते। आईला फारस काही पटलं नाही माझं वागणं, त्यात आंघोळ करता जाण्याचं तर फारच खटकलं।
पण लोकाच्या घरात ती मला फारस काही बोलली नाही. मीही जास्त संभाषणाच्या भानगडीत पडता भराभर बाहेर पडले आणि जितक्या जास्त लवकर जाता येईल तितक्या लवकर भी तिला गेले. आमची चुकामुक झाली असणार आणि हे नेहमीच्या ठिकाणी असणार नाही असा अंदाज होता, कारण मी जवळपास 3 तास उशिरा गेले होते. पण उतरून प्लॅटफॉर्म वरून पुढे गेले तर आम्ही नेहमी भेटायचो तिथल्या बाकावर हे एक पुस्तक वाचत बसले होते. मी जवळ धावत त्यांच्यापर्यंत गेले आणि त्यांच्या शेजारी उभी राहिले. ते उठले आणि माझे दोन्ही दंड गच्च धरून त्यांनी मला विचारलं, काय झालं? त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही राग नव्हता, पण भयंकर काळजी मात्र दिसत होती. मी त्या काय झालं च काहीही उत्तर न देता ह्यांना विचारलं, किती वेळ अशी वाट पाहणार होता? त्यावर ते अगदी शांतपणे म्हणाले, तू येईपर्यंत त्यांच ते वेड्यासारखा माझी वाट पाहणं. मी सांगितलं म्हणजे नक्की येणार हा विश्वास ठेवणं, माझ्यावरच्या प्रेमाची, माझ्यावरच्या विश्वासाची, माझ्याबद्दल वाटणाऱ्या काळजीची ग्वाही देऊन गेलं. मला खोलवर कुठेतरी खूप सुखावून गेलं. आमच्यामध्ये एक घट्ट बंध बांधून गेलं. माझे डोळे ओलावले आणि मग आम्हाला दोघांनाही हसायलाच आलं. तिथेच बाकावर बसून जे झालं होतं ते सांगितलं आणि मग दोघे मिळून घरी परत आलो. आई स्वयंपाक करून आमची वाट पाहत होती. आल्याबरोबर यांना म्हणाली, एवढा वेळ तिथेच थांबला होता, कमाल आहे तुमची. आता दोघं आंघोळी करा पटापट आणि जेवायला या, आधीच केवढा तरी उशीर झालाय. आणि असं म्हणून जेवणाच्या तयारीला लागली. आज एवढी वर्ष झाली तरी आमचं एकमेकांची वाट पाहणं जसच्या तसं सुरू आहे. मी रोज त्यांनी ऑफिसातून येण्याची वाट पाहते व ते मी माहेरी गेल्यावर माझ्या घरी परत येण्याची. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.